चला पुढे पुढे, चला पुढे पुढे. हो विजू सर, या पुढे पुढे. विजू सर चला चला चला, वाजवत वाजवत. चला पुढे पुढे. आणवी आणवी रेग्युलर स्टेप घे, पुढची पुढची स्टेप घे, पुढची 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 पुढची. हळूहळू हळू. सावधान. फ्लॅग गोल. एक मुलगी पाठवावर प्लेट घ्यायला. या कुंदेन तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभूतिभी देवे सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती. निशेष जाड्या पहा. अशा मंगलमय आणि पवित्र वातावरणामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय योगेशजी कुंभेजकर आणि सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. वाहू सुमने तव पद कमले, प्रणाम करूया हो, आत्मसुखाची हीच पाऊले हृदय धरूया हो. मानून घ्यावे सेवा आमुची अल्पत ही सारी, सद्गुरुराया प्रसन्न भावे भक्ताला तारी. भक्त वत्सला तुझ्या कृपेने छाया दे राया, त्रिभुवनी नाही तुझविना आम्हा कोणी राखाया. बेल फुले ही हाती घेऊनी मंजुळ तुळशीची, जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबांची. बहुदिन सुमने चरणी वाहू सुवास दरवळला, नित्य सुखाची द्यावे गोडी अजान भक्ताला. अशा या सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी अध्यक्ष आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन झालेलं आहे. अधिकारी योगेशजी कुंभेजकर साहेबांना सन्मानित करतील राजेंद्र महाजन सर, डाएट प्राचार्य.
समन्वयक अधिव्याख्याता डॉक्टर राजेश गवई यांना की कृपया त्यांनी किरण कोवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. आपल्या नगर परिषदेचे शिव गायकवाड साहेब यांना सन्मानित करावं. मी आमंत्रित करतो आदरणीय जगताप सरांना की कृपया त्यांनी उपशिक्षणाधिकारी गजाननरावजी दाबेराव गोटे महाविद्यालय यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो देबाजी मॅडम यांना की कृपया आजचे परीक्षक सन्माननीय डॉक्टर भाऊराव तनपुरे सर यांचा आपण सन्मान करावा. तदनंतर आजच्या या वादविवाद स्पर्धेला विशेष करून आमंत्रित करतो आदरणीय सन्माननीय तनपुरे सरांना की कृपया सरांना आपण सन्मानित करावं. डॉक्टर राजेंद्र गवई यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर आपले परीक्षक स्पर्श होता पाऊलांचा हासल्या दाही दिशा, रंग थेंबांच्या सरीने बोलती झाली विशा. एक वेळा हात लावा सोनियाच्या या फुलाला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. हा चंदनाचा सुगंध दरवळण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो डायटचे प्राचार्य आदरणीय राजेंद्र महाजन साहेब यांना की कृपया त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. सर्वांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. एनसीसीचे बोला नमस्कार नाही म्हणतात, फक्त कलेक्टर साहेबांना सॅल्यूट केला का? सर्वांना नमस्कार. थँक्यू. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, की ज्याला आपण राज्याची मातृसंस्था असं म्हणतो, कारण की आपल्या भारत देशाची जर समजा मातृसंस्था शिक्षणाची असेल तर NCERT आपण म्हणत असतो. त्यानंतर राज्याची मातृसंस्था जर असेल तर SCERT म्हणत असतो. तर सर जिल्हा स्तरावरची जी आपली मातृसंस्था असते SCERT नंतर आपण डाएटला म्हणत असतो. तर या डाएट मार्फत आयोजित आणि SCERT अंतर्गत राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आदरणीय योगेशजी कुंभेजकर साहेब, ज्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास आहे, प्रेमळ आहे आणि अभ्यासू मुद्द्याला प्रूफ ते मागतात. दाखवा मला, याच्याबद्दल काय आहे तुम्ही टाका. तुमच्याकडे शासन निर्णय आहे, परिपत्रक आहे, व्हॉट्सअप मेसेज आहे. साठी उद्घाटक म्हणून आपल्या तळून तळपदार मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अर्पित चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांनी फोनवरून हो म्हटलेलं होतं, पण आज त्यांचे फील्ड विजिट असल्यामुळे ते म्हणाले की मला मंगळूरपेठला जायचंय. मी साहेबांना विनंती केली होती की सर आधी इथं फील्ड विजिट करा आणि नंतर तिकडे करा, पण ते म्हणाले की माझी वेळ दिली गेली आहे, मीटिंग आहे, सर्व अधिकारी तिथं वाट बघत असतील, म्हणून त्यांनी त्यांच्या आधीनिस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना या ठिकाणी पाठवलं. त्यांच्या देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. काल म्हणजे 24 तास पण नाही झाले, 12 तासात झाले असतील असे आमचे प्रशासन अधिकारी साहेब ज्यांना मी काल भेटलो आणि त्यांना सांगितलं सर परिसर खूप स्वच्छ आहे, ना होत आहेत आणि इतके राज्यभरातून लोक येतील तर त्यांचं ते काय म्हणतील, डाएटमध्ये काय अस्वच्छता असते, काय नाव घेऊन जातील ते. त्यांनी संपूर्ण टीम आणि अधिकार वापरून या ठिकाणी संपूर्ण परिसराची स्वच्छता करून दिली. त्यांचे देखील आपण जोरदार अभिनंदन करूया आणि कौतुक करूया. तसंच उपशिक्षणाधिकारी साहेब या ठिकाणी दाबेराव सर उपस्थित आहेत, परीक्षक उपस्थित आहेत, जिल्हा समन्वयक आमचे मित्र डॉक्टर राजेश गवई आहेत, विलास कराडे साहेब आहेत, सर्व बाहेर गावावरून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पनवेल
पासून तर नंदुरबार इकडं संपूर्ण विदर्भातून बारामती इथून संपूर्ण आलेले जे सर्व आपले स्पर्धक आहे त्यांच्यासाठी आपण इथं जोरदार टाळ्या वाजवूया. तसंच सर्व मान्यवरांचं डायट परिवार वाशिम मार्फत स्वागत करतो. साहेब, या स्पर्धा एकूण 43 प्रकारच्या स्पर्धा राज्यस्तरावरून शिक्षकांसाठी, अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी माननीय रेखावार साहेब यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने संपूर्ण राज्यात संपन्न होत आहेत. आणि आपल्याला वादविवाद स्पर्धेची राज्यस्तरावरची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज्यस्तरावरील स्पर्धेचा आयोजन करण्यापूर्वी साहेब, आपण गेल्या 15 दिवसापूर्वी विभागस्तरीय 7 प्रकारच्या स्पर्धांचं नियोजन आपल्याला देण्यात आलेलं होतं आणि ते आपण यशस्वीपणे संपल्यामुळे आपण त्यावेळेस येऊ शकले नव्हते, पण आज आपण उपस्थित आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तसंच साहेब, या ठिकाणी शिक्षकांच्या कलागुणांनी त्यांचे कलागुण सर्वांसमोर येण्यासाठी, सुप्तगुणांना संधी मिळण्यासाठी, ते सुप्तगुण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हे सर्व शिक्षक बंधू भगिनी काम करत असतात. या सर्वांना योग्य व्यासपीठ असं मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की यापूर्वी अशा प्रकारचे व्यासपीठ मिळालेलं नव्हतं. म्हणून आदरणीय रेखावार साहेबांसाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. साहेब, या ठिकाणी केंद्र स्तरावरून सर्व शिक्षकांची निवड झाली. प्रत्येक स्पर्धेसाठी केंद्र स्तरावरून तालुका स्तरावर निवड झाली. तालुका स्तरावरून विभाग स्तरावर डायरेक्ट शिक्षक आलेत आणि आज विभाग स्तरावरून राज्य स्तरावरती संपूर्ण स्पर्धा या संपन्न होत आहेत. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मी जास्त खोलात न जाता आपल्याशी खूप बोलायचं होतं, पण 1 तास पण बोललं तरी कमी होणार आहे. तुमच्याकडनं आम्हाला ऐकून घ्यायचे की तुम्ही वाद कसा करतात, विवाद कसा करतात आणि वादातून संवादाकडे आणि संवादाकडून सुसंवादाकडे आपण कसं देशाला नेणार आहोत, यासाठी आपल्या सर्वांचं एकदा अभिनंदन करतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यभरातून आलेले सर्व स्पर्धक आणि उपस्थित आपणा सर्वांना, तसेच NCCचे कॅडेट. खरं तर NCCचे कॅडेटनी आज आपल्या जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी इथे आलेले आहेत आणि जर प्रेरणा घ्यायची असेल तर आपण त्यांच्याकडूनच घेतली पाहिजे. आपल्याला ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, आज IAS सारखी जी स्पर्धा आहे, जी देशाची सर्वोच्च प्राधान्य असलेली परीक्षा आहे, त्यातनं जे तरुण पुढे येतात आणि IAS IPS होतात, त्यांच्यापैकी एक अतिशय तरुण वयात आपल्याला IAS झालेले आपल्या महाराष्ट्रातले आदरणीय कुंभेजकर सर आहेत. सरांच्यासाठी आपण सगळे मी आपणा सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो, आपले सगळ्यांचे अभिनंदन करतो. एक अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी, ती देखील राज्यस्तरीय स्पर्धा. आणि ही राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये, म्हणजे जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, अशा ठिकाणी होत असताना खरं तर राज्यभरातून आलेल्या सर्व स्पर्धकांची मनापासून खूप खूप स्वागत करतो. एक चांगल्या अशा चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडेल. आदरणीय सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. सर बोलले मगाशी प्राचार्य साहेब की एका स्पर्धकाला काही 40 किती मिनिटं साहेब बोलत, कुंभेजकर साहेब यांना. राज्यस्तरीय शिक्षक, अधिकारी, कर्मचारी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने इथे उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोवे साहेब, वाशिमचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब, आपले नुकतेच इथे रुजू झालेले आणि डाएटचे प्राचार्य म्हणून ज्यांनी उत्साहात आम्हाला सुरुवात केलेली आहे असे महाजन साहेब, उपशिक्षणाधिकारी डाबेराव साहेब, इतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, इथे उपस्थित NCCचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आपापल्या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे सर्व शिक्षक, सर्वांना माझा नमस्कार. या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचं आयोजन आज वाशिममध्ये होत आहे आणि ही अशी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होत आहे. तर ही फार वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, कारण तसं बघितलं तर शिक्षक संवर्गात एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात जे कार्यरत असतात त्यांच्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आर्टिक्युलेशन म्हणतो, किंवा आपले विचार व्यक्त करणे, याची एक वेगळी हातोटी असते, ते एक वेगळं कौशल्य
असतं आणि त्यामधील जे सर्वोत्कृष्ट आहेत आपापल्या विभागातले अशा शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांची जर वादविवाद स्पर्धा असेल तर नक्कीच ती त्या दर्जाची असणार असा मला विश्वास आहे. तसं पाहिलं तर वादविवाद हा आपल्या संस्कृतीचा बऱ्याच आधीपासूनचा भाग राहिलेला आहे. आपल्या इतिहासामध्ये ही आधीपासूनची परंपरा आहे. ही काही वेस्टर्न किंवा दुसऱ्या कुठल्या सिव्हिलायझेशनमधून आलेली संकल्पना नाही आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचं द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणून एक जवळपास 30 वर्षापूर्वी लिहिलेलं त्यांनी पुस्तक आहे, पण त्यात त्यांनी छान या सर्व मुद्द्यांवर मंथन केलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आता जी आपली इव्हन कुठल्याही छोट्या गावात जरी आपण गेलो तरी भलेही एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कितीही तेवढी ज्याला आपण म्हणणार की हायर इन्कम कॅटेगरीमध्ये असो किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो, तर त्या विपरीत त्यांचे स्वतःचे काही मतं असणे आणि गावात जो कुठला चौक असेल किंवा एखादा स्क्वेअर असेल तिथे बसणाऱ्या व्यक्तींमध्ये अत्यंत द्वेषाने विविध विषयांवर चर्चा होणे किंवा वादविवाद होणे हे सर्व ठिकाणचं तसं कायम चित्र आहे. आणि भारतातील अनेक गावांमध्ये अनेक जणांना म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून आपल्या गाव पातळीवरचं राजकारण या सर्व बाबींवर मतं असतात, काही माहिती असते आणि विचारांचं आदानप्रदान केलं जातं. तर ही काही आत्ताची स्थिती ही अनेक शतकांपासून आपला हा इतिहास राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर फक्त वादापुरतं मर्यादित न राहता त्यामध्ये समोरच्याच्या मताचा आदर करणं तो देखील एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. त्यामुळं ओव्हरऑल माझंच खरं असं सिद्ध करण्याचा प्रयत्न न करता की दोघांच्या संवादातून जे योग्य आहे त्या निष्कर्षापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो हा जर भाव ठेवला तर मला असं वाटतं की इव्हन आजच्या वादविवाद स्पर्धेमध्ये फक्त विजेते कोण आहेत हे जाहीर न होता एक चांगलं विविध विषयांवरचं एक सार निघेल आणि ते सर्वांना जे उपस्थित आहेत, जे सहभागी होत आहेत, सर्वांना एक म्हणजे चांगली एक वैचारिक मेजवानी त्यामधून मिळेल आणि स्वतःला पण अनेक विषयांवर आपलं जे एक प्रकारे ज्ञान आहे किंवा आपलं जे मत आहे ते अपडेट करण्याची संधी मिळेल असं मला वाटतं. पण फक्त त्यासाठी याकडे एक स्पर्धा असं न पाहता ही एक खूप चांगली विचारांचं आदानप्रदान करण्याची संधी आहे असं आपण पाहिलं पाहिजे. दुसरी बाब हा फक्त म्हणजे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होत आहेत असं नाही तर माझ्या माहितीनुसार SCRT तर्फे विविध प्रकारच्या विषयांवर अशा पहिल्यांदा होत आहेत या राज्यस्तरीय स्पर्धा. ही देखील फार महत्त्वाची बाब आहे आणि हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. नक्कीच मी रेखावळ सरांसोबत देखील बोलेन आणि याविषयी SCRTचं अभिनंदन जे आहे ते कन्व्हे करेन. विविध जिल्ह्यांमधून इथे आज शिक्षक उपस्थित झालेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात देखील वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि काही वेगवेगळे असे पॅटर्न्स आहेत किंवा काही वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धतींविषयी आपण वाचत असतो. पण मला असं वाटतं की डाएट्स याचं मूलभूत कामच शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं आहे. या आवारामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातले शिक्षक उपस्थित झालेले आहेत. तर यामधून देखील काही उपयुक्त जर आपल्याला घेता आलं, काही आयडियाज जर ज्या असतील ज्या आपल्याला समजा वाशिम जिल्ह्यात अजून इंट्रोड्यूस झालेल्या नाही आहेत, आता नव्याने करता येतील आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींसाठी, तर ते देखील घेण्याचा इथे डाएटच्या टीमनी प्रयत्न करावा असं देखील मी इथे सुचवतो. आपल्याला ओव्हरऑल जो फॉर्मॅट आहे 5 मिनिट सादरीकरण, मग 2 मिनिट प्रश्न उत्तर
इत्यादी. तर एकंदरीत सर्वांचा चांगला कस लागेल असं वाटतं. आणि जे इव्हन प्रश्न विचारले जातील, प्रेक्षकांना पण संधी आहे प्रश्न विचारण्याची, तर त्यांनी देखील कशा प्रकारे ओव्हरऑल एक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं चर्चेला हातभार लागेल असे प्रश्न विचारण्याची कृपया जर काळजी घेतली तर एक सर्वांसाठीच चांगला अनुभव राहील असं मी इथे नमूद करू इच्छितो. आपल्या जिल्ह्यामधील शिक्षण विभागामध्ये अनेक उत्साही शिक्षक आहेत. स्वतः शिक्षणाधिकारी ससाणे असतील किंवा डाबेराव साहेब असतील, हे प्रोॲक्टिव्हली अनेक उपक्रम राबवत असतात आणि ओव्हरऑल माझ्या आढावा बैठकांमध्ये किंवा फील्ड व्हिजिटमध्ये पण जाणवतं. इथं देखील काही शाळांचं खूप चांगलं मॉडेल असं उभारणीस आलेलं आहे. आपल्यापैकी काही शिक्षकांना जर व्हिजिट करायचं असेल तर कृपया आपण त्या देखील कराव्यात. वाशिम शहराच्या जवळपास देखील काही अशा चांगल्या शाळा आहेत. डाबेराव साहेब त्यासाठी नक्कीच आपल्याला आवश्यक ते सहकार्य करतील. तर तुम्हाला पण कळेल की वाशिम जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे विशेषतः शिक्षणाशी संबंधित काम चालू आहे. तर या उत्साही टीममध्ये आता महाजन साहेबांचा देखील इथे समावेश झालेला आहे. मला नक्कीच विश्वास आहे की डाएटचं एकतर शिक्षकांना ट्रेनिंग देणं आणि ओव्हरऑल जिल्ह्यातील लर्निंग आउटकम्सवर जे काम झालं पाहिजे, हे जे मुख्य मॅन्डेट आहे त्यावर अजून प्रभावीपणे काम आता करता येईल. आणि दुसरी बाब, जशी राज्यस्तरावर यशदा आहे, विभाग स्तरावर नागपूरमधील वानामती असेल, अमरावतीमधील प्रबोधिनी असेल, अशा सर्व शैक्षणिक संस्था आहेत. तर जिल्हा स्तरावर डाएटचं ते एक महत्त्वाचं काम आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून जो रोल आहे विशेषतः वर्ग क आणि वर्ग ड कर्मचाऱ्यांकरता, तो देखील आता प्रभावीपणे पार पाडला जाईल अशी मला अपेक्षा आहे. ती मी इथे व्यक्त करतो. आणि राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेमध्ये जे जे सहभागी होत आहेत त्या सर्वांना आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील खूप एक जे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फूड फॉर थॉट खूप मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. निश्चितच आपली प्रेरणा ही सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. इथे मी असे जाहीर करतो. थँक्यू सर. एक सामूहिक फोटो. गवई सर समोर या थोडंसं. सर्व स्पर्धकांना सांगू इच्छितो की हसी खुशी का खेल है जीवन, खेल समझकर खेलो, जो भी मिलता इस दुनिया में हाथ बढ़ाकर ले लो, सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना जी, जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टी. बघा, सरांचं म्हणणं असं होतं की मायनस सिस्टीम मध्ये 1 मिनिटापर्यंत सूट द्यावी. तसं करता येत नाही सर. ते गैर की आपल्याला 5 मिनिटाला थांबायचं आहे. त्याच्यामुळे हे आणि त्याचे परीक्षण करण्यासाठीच आपण इथे आहोत. स्पर्धकांव्यतिरिक्त जे 22 शिक्षक होणार आहेत, ज्यांना विद्यार्थी घडवायचा आहे, ज्यांना भारत सक्षम बनवायचा आहे, अशा भावी शिक्षकांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. तसंच एवढ्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत, विचारांचं मंथन होणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील काही यासाठी प्रत्येक तालुक्यातून 5 शिक्षकांची निवड केलेली आहे की जे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीचे आहेत, विद्यार्थ्यांप्रती त्यांचे योगदान आहे, अशा शिक्षकांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. म्हणून त्या सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन करतो. जरी आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही, 200 लोक आहेत, प्रत्येकाला वाटेल माझ्या मनाचा प्रश्न राहून गेला आणि तुमच्यापर्यंत मला जास्त प्रश्न राहणार आहेत. पुन्हा अजून मी प्रत्येकाला एकालाही जाणार नाही, कारण की मला माझी भूमिका माहिती आहे, मला माझी जबाबदारी माहिती आहे. म्हणून कृपया असं अट्टाल करायचं नाही की माझ्या प्रश्न विचारायचा राहून गेला, नाही विचारला गेला, मला प्रश्न विचारा, आपण ग्रुपवर शेअर करू, ग्रुपवरून उत्तर घेऊ आपण त्याचं. धन्यवाद. राऊचर विद्याभवन शाळा. माझा विषय आहे आजची तरुणाई आणि उत्सवांचे बदलते स्वरूप. इथे उपस्थित समीक्षक, परीक्षक आणि माझ्या विचारांना सकारात्मक आणि नकारात्मक सहभाग देणारे माझे सर करण्यात आला. या सर्वेमध्ये ऑस्ट्रेलिया हे पहिल्या स्थानावर आहे, अमेरिका हे दुसऱ्या स्थानावर आहे आणि शेवटून 8व्या स्थानावर माझा भारत आहे. का भारत 8व्या स्थानावर आहे?
कारण की त्याने आपली संस्कृती सोडलेली नाही. म्हणून आज मी ते ठामपणे सांगते आणि उत्सवांचे बदलते स्वरूप हे योग्य आहे. का? कारण की आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वर्षा राणी यांच्याविषयी माहित आहे. यांची दखल खुद्द सरकारने सुद्धा घेतलेली आहे. पण अवघ्या 1 महिन्याच्या किंवा त्याहून अधिक काळामध्ये थोडं 1 वर्षापोत त्या लोकांनी 15,000 स्वयंसैनिक जोडून उत्सवामध्ये दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा स्थापना झालेली असते आणि त्याच्या बाजूलाच याचा पत्त्यांचा अड्डा रंगलेला असतो. एवढेच करून हा थांबत नाही तर स्टेजवर वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्यामध्ये 10 ते 11 वर्षाच्या वयोगटाच्या मुलीला तू होणाऱ्या बाळाची आई ग अशा पद्धतीचे गाणे लावून नाचवतो. यातूनच घडणार आहे का स्वराज्य जननी जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्री? एवढंच करून हा थांबत नाही तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती महाराज यांची जी काही जयंती आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सण हे सकारात्मक बदलासाठी असतात. आधुनिक मग त्यासाठीच आपला प्रश्न झाला का? त्यासाठीच लहान चिमुरडी जी मुलं आहेत त्यांच्या पुढे जर समजा संस्कृतीचा सार समोर आला, चांगले बदल घडवाना, तुम्ही मुन्नी बदनाम हुई गाण्याऐवजी एखादं आराध्य दैवतेचं मोठमोठ्या महागडी स्टेज निर्माण करणं, महागडी कपडे परिधान करणं, यालाच आपण जवळीक माजायला लागलो. सोशल मीडियाचा वापर व्हायला लागला. त्यामुळे धर्म, संस्कृती, परंपरा हे बाजूला राहून आपल्याला मनोरंजनाला जास्त महत्त्व आपण द्यायला लागलो. अशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व आदरणीय सरांचं आहे. सर्व पाहुण्यांची त्यांच्या प्रवासात असतानापासूनची जी चौकशी सरांनी केलेली आहे, सर खरंच तुम्हाला सलाम आहे. इतक्या मोठ्या पदावरती असणारा एखादा माणूस इतका नम्र असू शकतो, यावरून आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व लक्षात येत आहे. सर्व पाहुण्यांना त्यांनी आपुलकीने चौकशी करून जी गोड घास भरवला आहे तो आमच्या सदैव स्मरणात राहील सर. आणि इथे येताना आमच्या मनामध्ये अशी धाकधूक होती की कसं असेल इथलं आयोजन नियोजन, आपल्याला काही गैरसोय तर होणार नाही ना. पण तीही त्रुटी आपण दूर केली आणि सर्वांना आपण आपुलकीने आपली टीम चौकशी करत होती. आपण स्वतःही व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून आमच्याशी संवाद साधत होता. कुठे काही कुणाला अडचण तर आली नाही ना. तर या व्यतिरिक्त इथे जेव्हा आम्ही प्रवेश केला, आपण साकारलेली रांगोळी, आपण केलेलं लेझिम पथक, त्यानंतर NSSच्या कॅडेट्सने केलेलं आमचं स्वागत आणि सर्व पाहुण्यांच्या बरोबर आम्हाला दिलेला मान, तर या सर्व गोष्टींनी आम्ही अतिशय भारावून गेलो आहे. इथे मला एक व्यक्तिमत्व अजून माझ्या लक्षात राहिलं आहे, ते म्हणजे आदरणीय मॅडमचं नाव मला लक्षात नाही, स्वाती मॅडम, येस स्वाती ढोबळे मॅडम आहे ती. तर त्यांचं व्यक्तिमत्व मला इतकं आवडलं की मी त्यांना म्हणाले की मॅडम मला तुम्ही जेव्हा चालतात ना तर हे सोडून मला तुमच्याचकडे बघावं असं वाटतं, इकडून इकडे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला मला फॉलो करायचं म्हणजे तुम्ही जे काही शिक्षण घेतलं असेल किंवा तुमची पर्सनॅलिटी तुम्ही जशी डेव्हलप केली आहे तशी मलाही इच्छा आहे की मीही ती पर्सनॅलिटी डेव्हलप करावी. आणि अतिशय इतक्या मोठ्या पदावरती असून सुद्धा ही मंडळी इतकी नम्र आहेत आणि आपली इतकी आपुलकीने चौकशी करतायत. इथे उपस्थित असलेल्या माझ्या या भगिनी आणि आमचे राठोड सर इतक्या लांबून इथे आले, पण त्यांचीसुद्धा गैरसोय होऊ नये तर त्यांचीसुद्धा तुम्ही विशेष काळजी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त इथे कुठल्याच गोष्टीमध्ये अशी कमतरता नव्हती. अगदी स्पर्धकांना सुद्धा असं काही वाटलं नाही की आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आणि काहीतरी वेगळं करतोय. तर सगळं एक कौटुंबिक वातावरण आपण इथे जे तयार केलं, साकारलं, उभं केलं आणि त्यासाठी हा कार्यक्रम 1 दिवसाचा आहे, पण हे सगळं उभारण्यामध्ये आपली मेहनत इतक्या दिवसांची आहे. आपल्या मेहनतीला सलाम, धन्यवाद. SCRTच्या वतीने राज्यस्तरावरूनच प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना SCRT पुणे या ठिकाणी विशेष समारंभ आणि बक्षीस दिलं जाणार आहे. त्यामुळे आपण तो निकालाचा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी तो ठेवलेला नाहीये. इथे फक्त आपण सहभागी प्रमाणपत्र तुम्हाला देतोय. सर्वांचे धन्यवाद. आपल्या नॅचरल सूर्यप्रकाशामध्ये थोडासा घाम झाला दुपारी. बारामतीकरांनी थोडंसं वाटलं की गरम होते म्हणून, बरोबर आहे. पण आपल्या या डाएटमध्ये कार्यक्रम घ्यावा अशीच आमची इच्छा होती सर्व टीमची आणि म्हणून आपण कार्यक्रम डाएटमध्ये घेतला. आपण सर्वजण महाराष्ट्रातले निवडक मोती आहात याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या मोतींचं स्वागत करण्याची संधी मिळाली, या मोतींना ऐकण्याची संधी मिळाली,
या मोतींचं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, यासारखा अभाग्य आमच्या टायट परिवाराचं नाहीये. म्हणून टायट परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. शेवटी फक्त मी एवढंच म्हणेल की चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया